गव्हाच्या पिठामध्ये आंबा घालून तुम्ही 8 ते 10 दिवस टिकणारा खुसखुशीत पदार्थ कधी बनवलाय का? नसेल बनवला तर एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. हे रेसिपी पाहिल्याबरोबर तुम्ही केल्याशिवाय राहणारच नाहीत. तर त्यासाठी बघा आपल्याला एक मोठा मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता बघा सुरुवातीला इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता 1 वाटी घेतलेलं आहे आणि परत 1 वाटी असं आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. नंतर सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि रवा जर तुमचा जाड असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. नंतर आपल्याला सेम त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्या सर्व कोरड्या जिन्नस आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. नंतर बघा आपल्याला कोरडे जिन्नस पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे आपल्याला एक आंब्याचा असा गर काढून त्याचं काय केलेलं आहे, मिक्सरला त्याचा रस बनवून घेतलेला आहे. सेम त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी आंब्याचा पल्प घ्यायचा आहे. नंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळ काय झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे बारीक खडे आहेत. त्याच्यासाठी मी इथं बघा पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि गूळ हा पूर्ण विरघळून घेणार आहे. इथं पाहू शकतात गूळ मी पूर्ण विरघळून घेतलेला आहे. नंतर तो याच्यामध्ये आपल्याला या कणिकमध्ये आणि या आंब्याच्या पल्पमध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर हाताने आपल्याला काय करायचं आहे, याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथं पाहू शकतात घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. आता प्रमाण मी तुम्हाला परत एकदा सांगते. आंब्याचा म्हणजे 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला होता. त्याच्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं, पाव वाटी बारीक रवा. त्याच्यामध्ये बघा घट्ट असा गोळा मळून घेतला. नंतर 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजत घालायचं होतं. 20 मिनिटानंतर बघा थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आता याचे काय करायचे आहेत, आपल्याला छोटे-छोटे गोळे बनवायचे आहेत. तर मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं, की आज आपण नेमका कुठला पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये आंबा घालून 8 ते 10 दिवस टिकणारे आंब्याची घारगे बनवणार आहोत. आता इथं पाहू शकता छोटे-छोटे गोळे मी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छोटी आपण जशी पुरी लाटतो की नाही, अगदी तसेच आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान-मोठे लाटून घेऊ शकतात. इथं बघा मी मध्यम आकाराचे लाटून घेतलेले आहेत. आता बघा जास्त जाड पण ठेवायची नाही, जास्त पातळ पण नाही. एकसारखे आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहेत. बघा इथे एक ताट घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मी 2-3 घारगे तुम्हाला लाटून दाखवते. बाकीचे मी राहिलेल्या सेम पद्धतीने लाटून घेते. जास्त पातळ ठेवायचे नाही. जास्त पातळ जर तुम्ही ठेवले ना, तर ते कडक बनतील आणि खुसखुशीत बनणार नाहीत. जास्त जाड जर ठेवले, तर ते वरतून जास्त गडद तळताना दिसतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. इथं बघा संपूर्ण घारगे मी तळून घेतलेले आहेत. इकडं बघा कडकडीत तेल असं गरम झालेलं आहे. पण आता तेल आपल्याला हवं तसं म्हणजे गरम झाले की नाही, तर ते कसं समजायचं, काय करायचं, पिठाचा थोडासा गोळा तेलामध्ये सोडायचा. तो तळून पटकन वरती आला, की समजायचं घारगे तळण्यासाठी तेल हे परफेक्ट तापलेलं आहे. नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक-एक घारगे असे तळून घ्यायचे आहे. तेलामध्ये एक ही पुरी सोडायची. आता याला तुम्ही पुऱ्या म्हणतात म्हणजे आंबापुरी म्हणतात का घारगे म्हणतात, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही कधी असे आंब्याचे घारगे बनवलेत की नाही, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आलटून-पलटून दोन्ही बाजूने आपल्याला हे घारगे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. बघा काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि टम्म असे घारगे तळून घ्यायचे आहेत. बघा इथं मी सुरुवातीला एक तळून घेतलेला आहे आणि मस्त इकडे एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये घारगे काढून घ्यायचे. बघा राहिलेले आता सर्व घारगे आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात. एकदम खरपूस रंगाचे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा तेलात टाकले की काय एकदम असे टम्म फुग्यासारखे फुगतात. आणि जर तुम्हाला प्रवासात जर जायचं असेल ना, तर तुम्ही हे घारगे बनवून नेऊ शकतात.
हा उत्तम पर्याय आहे आणि खायलाही खमंग आणि खुसखुशीत लागतात. त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. इथं आपले सर्व घारगे बघा बनवून तयार झालेले आहेत. बघा रंग काय सुरेख आलेला आहे. तुम्ही पण एकदा या पद्धतीने, आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने घारगे बनवून बघा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.